रवींद्र धंगेकर हे अजित पवारांच्या भेटीला पोहोचले। धंगेकरांसह शिवसैनिक सुद्धा अजित पवारांच्या भेटीला गेलेले आहेत। पुण्यात सेना आणि राष्ट्रवादीची युती होणार का असा प्रश्न या भेटीनंतर उपस्थित झालेला आहे। यावेळेस एक महत्त्वाची बातमी, शिंदे सेनेचे धंगेकर जे आहेत ते यावेळेस अजित पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। अक्षय बडवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस पुण्याहून जोडले गेलेले आहेत। अक्षय, नेमकं काय होतंय पुण्यात? धंगेकर जे आहेत ते अजित पवारांच्या भेटीला गेले आहेत। निश्चितपणे पुण्यातल्या राजकारणातली सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल, कारण रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या सोबत असलेले अनेक शिवसैनिक जे आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या म्हणजेच अजित पवारांच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। आपण गेल्या 2 दिवसांपासून पाहतोय की भाजप आणि शिवसेनेच्या युतीबाबत अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही। शिवसेनेकडनं अनेक पदाधिकारी जे आहेत, जे शिवसैनिक आहेत ते नाराज आहेत आणि एका बाजूला उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात झालेली असताना शिवसेनेचं गणित जे आहे ते जागा वाटपावरनं अजूनही अडलेलं आहे आणि त्यामुळे रवींद्र धंगेकर आणि किरण साई त्यांच्यासोबत अजय भोसले यासारखे अनेक शिवसैनिक प्रमुख जे पदाधिकारी आहेत ते थेट अजित पवारांच्या भेटीला या ठिकाणी जिजाई निवासस्थानावर पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये आता बैठक सुद्धा सुरू झालेली आहे। या बैठकीमध्ये आता राष्ट्रवादी, शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी असा एक नवीन युतीचा फॉर्म्युला पाहायला मिळतो का हे पाहणं महत्त्वाचं असेल। पण तत्पूर्वी शिवसेनेकडनं आज दिवसभरातनं जागांच्या कुठल्याही संदर्भातला अपडेट मिळालेला नसल्यामुळे थेट धंगेकर जे आहेत, अजय भोसले आणि इतर जे शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी जे आहेत ते थेट अजित पवारांच्या भेटीसाठी जिजाई बंगल्यावर दाखल झालेले आहेत। त्यामुळे नेमकं काय घडतंय आणि आता कशा पद्धतीने या महापालिकेच्या निवडणुका होतील हे पाहणं महत्त्वाचं राहील। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।